मित्रांनो, सोलापूरमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असलं ऑफर नसणार आहे. एक असणार एक चिकन, मटन आणि फिश. आणि फिशमध्ये अनलिमिटेड फिश आहे. मटनमध्ये मटन पीससुद्धा अनलिमिटेड आहे. येस. आणि चिकन पण जसं आता हे तुम्ही म्हणता की ही पण अनलिमिटेड पीस, मटन पीस अनलिमिटेड. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत एक भन्नाट असा हॉटेल एक्सप्लोर करायला, जिथे स्वच्छता, मस्त व्ह्यू आणि एकदम रिलॅक्सिंग वाइब आहे. चला तर मग एक्सप्लोर करूया हॉटेल मोती मंडी हाऊस. तर मित्रांनो, हॉटेलमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला बघायला मिळते ओपन स्पेस एरिया. जर तुम्ही रात्री तुमच्या फॅमिलीसोबत आलात तर एकदम मस्त असं थंड हवेमध्ये आपण इथं जेवण करू शकतो. आणि अजून आतमध्ये काय काय आपण एक्सप्लोर करूया. मित्रांनो, हॉटेलमध्ये आल्यावर आपल्याला 5 सेक्शन बघायला मिळतात. सगळ्यात आधी आहे जनरल सेक्शन, त्यानंतर फॅमिली सेक्शन, त्यानंतर VIP सेक्शन, आपण जे बाहेर बघितलो ते गेट टुगेदर सेक्शन, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सोलापूरमधल्या सगळ्यात युनिक वर आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण इथे बघतो हे कोणतं सेक्शन आहे, म्हणजे याला काय म्हणते ते? याला कसं माहिती आहे सर, दोन नावाने ओळखलं जातं या सेटअपला. एक अरेबियन सेटअप आणि एक भारतीय सेटअप. यामध्ये कसं आहे, टोटली फॅमिली एकजूट होऊन बसून जेवण करणं हा उद्देश असतो. ठीक आहे. अरेबियन मंदी जी आहे ती मोठी थाळमध्ये येणार आणि फुल फॅमिली एका ताटामध्ये जेवते. आणि ह्यामध्ये आपण काय ठेवलं आहे की व्ह्यू ठेवलं आहे की जसे कस्टमर बसलं तर बाहेर जाताना एक निसर्गमय वातावरण पण दिसतं. आणि इथं हे पूर्ण फॅमिली सेक्शन आहे. प्लस इथं आपण सोलापूरमध्ये कमी हॉटेलमध्ये आहेत, नाही असं नाही, तर आपण इथं लेडीज स्टाफ ठेवला आहे, जेणेकरून कम्फर्टेबल आपल्या गेस्टला वाटायला पाहिजे की आपले लेडीज फॅमिली आले तर त्यांना लेडीज पण सर्व्हिस मिळायला पाहिजे. तर कम्फर्टेबलमध्ये त्यांना भेटावं ही माझी इच्छा होते. त्या हिशोबाने हे सेटअप रेडी केलं आहे. आणि सर, मी असं ऐकलं की हे सगळ्यात मोठं सेक्शन आहे तुमच्या ह्याच्यामध्ये हां, सोलापूरमध्ये. एवढं तर आहे बघा सर. कारण काय, सोलापूरमध्ये मी 15 वर्ष झालं ह्या लाईनमध्ये आहे. बऱ्याचशा ठिकाणी 2 किंवा 3 कॅबिन आहेत. माझ्याकडे टोटल 15 कॅबिन आहेत. आणि इथं कॅपॅसिटी एक 170 आणि 170 लोक आरामात इथं ह्या वरच्या सेक्शन भरू शकतात. मोठं गेट टुगेदर पण असेल तर आरामात होऊ शकतो इथं. आणि कालीन आहे, चौकी म्हणतो आपण, त्यावर एकदम एक कम्फर्टेबल माणूस जेवण करू शकतो आरामात. हां. आणि ह्याचं क्रेज जास्त आहे. येस, ह्याचं क्रेज जास्त आहे. कारण हे सेटअप जे आहे ना, अरब कंट्रीमध्ये जास्त यूज होतो. त्यामुळे आपण इकडे ठेवलं आहे. म्हणजे माझ्याकडे काय डिश पण भेटायला पाहिजे आणि तशी बैठक व्यवस्था पण पाहिजे, प्लस सर्व्हिस पण पाहिजे. नावानं नाही, जशी ओळख आहे ती ओळख मी अवेलेबल केलेलं आहे. आणि माझ्याकडे जे स्टाफ आहे पूर्ण टोटली एक्सपिरियन्स स्टाफ आहे. असं नाही की नॉन एक्सपिरियन्स आपण किंवा लोकल घेतलं आहे. माझ्याकडे महाराष्ट्रीयन जास्त मुलं आहेत माझ्याकडे. मी आवर्जून माझ्या महाराष्ट्राला मी इथं वाव दिला आहे, मराठी माणसाला, की माझे मराठी माणसं माझ्यासोबत काम करावं ही माझी इच्छा होती. ती आपण इथं कल्पना पूर्ण केलेलं आहे. मी बाहेरचे जास्त स्टाफ घेतलेले नाही आहे सर. प्लस माझ्या इथं हॉटेलमध्ये ड्रिंक अलाउड नाही आहे आणि स्मोकिंग अलाउड नाही आहे. ओव्हर ड्रिंक करून जास्त आले तरी पण मी आत घेत नाही. 2 पैसे मी कमी कमवणार मालक, मग जरा इमानदारी. कारण एक फॅमिलीसुद्धा आली आणि त्यांच्यासमोर कोण ड्रिंक करून आलं तर रेप्युटेशन खराब होतो आणि त्यामुळं ते फॅमिली नंतर माझ्याकडे येत नाही. आज माझी हॉटेलची रेप्युटेशन अशी आहे की सिंगल लेडीज माझी कुठलीही ताई येऊ दे, एक घरात जेवण करते ह्या हिशोबानं येऊन बसून जेवण करून जाते. लेडीज आणि फॅमिली. यस यस यस, शेफ आहे. मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. बोला सर. सगळ्यात आधी तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय आलात? ॲक्च्युली सर, मी एक प्रोफेशनल शेफ पण आहे. मागच्या 15 वर्षापासून आपण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी जॉब केलेला आहे. तर माझ्या मेहनतीनं जे वाव द्यायचं आहे, माझे जे पार्टनर आहेत पुजारी आणि बकरी मालक, आम्ही हे तिघं पार्टनर आहेत ह्या प्रॉपर्टीवर. तर मला हे गोल्डन चान्स त्यांनी दिलेत की तुम्ही जॉब करण्यापेक्षा तुम्ही आमचे पार्टनर व्हा. त्यामुळे आपण ह्या पूर्ण प्रॉपर्टी मी स्वतः मॅनेजमेंटमध्ये रन करतो आहे. प्लस ऑनर पण आहे. आणि फूड क्वालिटी मेन गिरवी बेस जी आहे ती मी स्वतः बनवतो. मी आर्टिफिशियल कुठलेही मसाले वापरत नाही.
मी जे पण मसाले आहेत माझे स्वतःचे हँडमेड आहेत. माझं काळा तिखट हँडमेड आहे, पिवळा तिखट हँडमेड आहे आणि माझे बार्बिक्यूचे जेवढे पण स्टार्टर्स आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल होणार ते सर्व चिकन असू दे, फिश असू दे, त्याची पण मॅग्नेशनचे जे मेन पिझ्झा म्हणतो आपण ते सर्व माझंच आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड बनला आहे की चुलीवरचं जेवण, ज्याला डवारा वगैरे अमुक नाव आहेत, त्याप्रमाणे आपण पण ते आपले जे गेस्ट आहेत कस्टमर सोलापूरचे त्यांना आपण इथं उपलब्ध करून दिलं आहे. आपले सोलापूरचे जे गेस्ट आहेत ते खवय्ये आहेत, खास खाण्यासाठी त्याने गुलबर्गा, हैदराबाद तिथं जातात मंदी खाण्यासाठी. माझ्याकडे मंदी पण उपलब्ध आहे. आणि महाराष्ट्रीयन जेवणमध्ये जे नॉनव्हेज आहे, जसं आता कोल्हापूर, पुणे त्या साईडला जाते कस्टमर्स गेस्ट, तर त्यापेक्षा आपल्याकडे आहे उपलब्ध, ते मी त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि आता हे 3 दिवस झाले माझं हे चालू आहे ऑफर. आणि मला बरंच माझी जेवढी कल्पना होती, जेवढी माझी इच्छा होती त्याच्यापेक्षा पलीकडनं जाऊन मला रिस्पॉन्स आलेला आहे. आणि बरेचसे फीडबॅक पॉझिटिव्ह आहेत मला. आणि सोलापूरचेच कस्टमर बाहेरचे पण आहेत सर, बाहेरचे पण आहेत. चांगली गोष्ट आहे. यस, मला आता तुळजापूरचे आहेत, उस्मानाबादचे आहेत, विजापूरचे आहेत. ते माझे जे रील गेलेत किंवा माउथ पब्लिसिटी झालेली आहे ते लोक आवर्जून माझ्याकडे यायला लागले. सर आता तुमच्याकडे ऑफर चालू आहे, ऑफर मध्ये तुम्ही काय काय प्रोव्हाइड करायला कस्टमर? माझ्याकडे सर आता सध्या 3 थाळी आपण ऑफरमध्ये ठेवलं आहे. एक असणार एक चिकन, मटन आणि फिश. आणि फिशमध्ये अनलिमिटेड फिश आहे. मटनमध्ये मटन पीससुद्धा अनलिमिटेड आहे. यस. आणि चिकन पण जसं आता हे तुम्ही म्हणता की ही पण अनलिमिटेड पीस, मटन पीस अनलिमिटेड प्लस भाकरी, राईस आणि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे टोटल अनलिमिटेड. जेवढे माझे कस्टमर आहे, गेस्ट आहे, आवर्जून त्यांना मनसोक्त जेवण करावं. हे सगळ्यात भारी हां, गोष्ट आहे. मी महाराष्ट्रामध्ये पहिला हॉटेल असेल, मी कॉन्फिडन्समध्ये सांगतो सर, की विथ पीस मी अनलिमिटेड देतो आहे. मी पण ऐकलं नाही की बाबा पीस अनलिमिटेड नाही देत, कोणीही देत नाही साहेब. कंटिन्यू आपण रिस्पॉन्समध्ये कंटिन्यू ठेवणार आहे. प्लस इंडियनमध्ये महाराष्ट्रीयन डिश आहेत, व्हेज नॉनव्हेज. इंडियनमध्ये पण व्हेज नॉनव्हेज डिश आहेत. अरेबियन फूड आहे, ज्यामध्ये मंदी, कप्सा आणि स्वीटमध्ये आपले ते येणार. बऱ्याचशा गोष्टी आपण इथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलेलं आहे. सर मला एक गोष्ट कळालं नाही, हे तुम्ही बार्बिक्यू सेक्शन बाहेर का घेतलात? ॲक्च्युली काय सर माहिती आहे का, बार्बिक्यूचं जे अरोमा जो असतो ना, ते मागं किचनमध्ये मागच्या जातो. ओके गेस्टला कळत नाही की आपण काय आपण त्यांना स्टार्टर देतोय. ओके इथं अरोमा पण येणार, प्लस आपण फ्रोझन फूड कुठलंही वापरत नाही, हे डिस्प्ले आपण देतोय इथं ओके. ताजं. तुमच्या समोरच आपण कुठलेही कबाब असू दे की टिक्का असू दे, हे आपण इकडे बनवून देतोय. आणि डिस्प्ले पूर्ण आपण रेडी ठेवतो. म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे हां. आपण काय. अजून एक मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की माझ्याकडे जे भट्टी मी तयार केले आहे, ओके ठीक आहे, ते रेग्युलरमध्ये तंदूर भट्टी तर तुम्ही कुठेही पाहिले असेल ते हे सेम भेटणार. जसं हे मी इथं 2 भट्टी आवर्जून केलं इथं. एकामध्ये जे आहे व्हेजची कबाब, जसं पनीर टिक्का किंवा व्हेजचे जे पण टिक्का आहे ते ह्यामध्ये बनतात आणि नॉनव्हेजचे त्यामध्ये बनतो. वेगळं आहे. यस यस यस. प्लस अजून एक नवीन कॉन्सेप्ट माझ्या सोलापूरमध्ये आपण आणलं आहे. या इकडं हे नवीन कॉन्सेप्ट आहे सर, तंदूर. याला आपण म्हणतो अरेबियन तंदूर. यामध्ये अख्खा बकरा, चिकन रान, मटन रान यामध्ये पूर्ण बेक होतो. आणि 4 कॉलवर, हे कुठलंही आर्टिफिशियल किंवा आपलं गॅसवर किंवा इलेक्ट्रिकल नाही, 4 कॉईलवर आपण बेक करतोय. जसं आपण घरी आपण ओव्हन बघतो ना इलेक्ट्रिकल, तसं हे कोयला ओव्हन आहे समजा थोडक्यात. हे 2 आपण रेडी ठेवले. हे कॉन्सेप्ट सोलापूरमध्ये कुणाकडनं मी पण पहिल्यांदा नाही, कोणाकडनं. प्लस माझ्याकडे दोन्ही एक्सपिरियन्स कुक आहेत, दोन्ही पण महाराष्ट्रीयनचे आहेत. एक सोलापूरचा आहे, जेणेकरून आपल्या सोलापूरचा टेस्ट आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे नागपूरचे आहेत, जे पूर्ण माझ्याकडं व्हेज कबाब, नॉनव्हेज कबाब हे दोन्ही पण बघतात. आणि रोटी, नान, बटर नान, लच्छा पराठा हे सर्व आपल्याकडं हँडमेड तयार होतो. लोक एकदाच ठेवलं म्हणजे खूप चांगली गोष्ट. हां, म्हणजे टेस्ट ते मिळालं पाहिजे ना सर, टच व्हायला पाहिजे त्यांना. कारण जोपर्यंत मी त्यांना टेस्ट देऊ शकत नाही तो माझ्याकडं गेस्ट वाढणार नाही. दोन्ही पण खूप इझी असतात. चला तर मित्रांनो, हॉटेल तर एक्सप्लोर करायचं झालं, आता आपण जेवण करूयात.
मित्रांनो, सोलापूरमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असलं ऑफर नसणार आहे. तुम्ही आतापर्यंत काय बघितलात? अनलिमिटेड राईस, अनलिमिटेड रोटी, अनलिमिटेड हे सूप. पण ह्या ऑफरमध्ये असं आहे, अनलिमिटेड चिकनचं पीस पण आहे. आणि तुम्ही जर मटन लवर असेल तर मटनचं पीस पण अनलिमिटेड आहे. असलं ऑफर मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. तर आता टेस्ट करून बघूयात. टेस्ट पण तितकंच असं तडकता भडकता आहे टेस्ट, काय सांगू तुम्हाला. बेस्ट. चिकन मी खूप दिवसानंतर खात आहे. आतापर्यंत जे आपण हॉटेल एक्सप्लोअर केलो तिथं मटनच खाल्लो, पण तिथं 2 पीस 3 पीस, पण इथं अनलिमिटेड आहे. काय खाता खावा. मित्रांनो, चिकनचं पीस अनलिमिटेड आहे म्हटलं तर तुम्हाला वाटलं असेल ह्या थाळीचं प्राईस 500 असेल. नाही, 300 पण नाही. हे चिकन थाळीचं प्राईस आहे 230 रुपये अनलिमिटेड पीस. आणि मटन थाळी 300 रुपयाला आहे. आणि तुम्हाला कुठं यायचं आहे चला सांगतो. तुम्हाला यायचं आहे विजापूर सोलापूर हायवे SRP कॅम्प जवळील पेट्रोल पंप आहे आणि त्याचा एक्झॅक्ट समोर आहे हॉटेल मोती मंडी हाऊस.